हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर काल मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले. मला वाटलं नव्हतं मला बरं वाटेल, इकडच्या दवाखान्याचा फरक पडेल. वाटलं नव्हतं मला हॉस्पिटलमध्ये जाऊन फरक पडेल, पण पडलेला आहे. माझा खोकला जरा रात्रीपासून बरा आहे आणि आल्यापासून पण मला काही खोकला आलेला नाही आहे. त्याच्यामुळं जरा बरं वाटलं, कारण इंजेक्शन वगैरे होते आणि गोळ्या वगैरे दिल्या होत्या, औषधं दिली ते, त्याच्यामुळे जर फरक पडला असेल. तर आता बघा, मी करते आहे संध्याकाळचा स्वयंपाक. आज बनवलेला आहे साधासुद्धा बेत बनवलेला आहे, व्हेज. काल पण व्हेज होता, आज पण व्हेज बनवलं आहे. तर आज बनवलेल्या आहे बेसनाच्या पोळ्या. तर या खायला. तर मी तुम्हाला आज एक अशा गोष्टीवरती बोलणार आहे जे माझ्या बाबतीत पण बरेच वेळा घडून गेलेलं आहे आणि तुमच्या बाबतीत पण होत असेल. तर असं असतं ना की आपण एक काम करत असतो आणि ते काम करता करता आपल्याला दोन्ही प्रकारच्या माणसं भेटतात. दोन्ही प्रकारची माणसं असतात, जे चांगली पण असतात, जे वाईट पण असतात. ज्यांना आपण जे करतोय ते बघवत नाही, तर त्यांना आपण जे करतोय त्याच्यामधून आपल्याला डिमोटिवेट करायचा प्रयत्न करत असतात, आपल्याला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण जे करतो हे त्यांना पटत नसतं, त्याच्यामध्ये नुसतं निगेटिव्ह बोलत असतात एक प्रकारे, आणि आपण कसं डिमोटिवेट होत नाही हे बघत असतात. म्हणजे आपलं जे चांगलं काम चाललं आहे ते त्यांना बघवत नाही. त्यांना असं वाटत असतं, अरे ही अशी का, म्हणजे हे काम करत करत पुढे कशी काय जाते, तर आपण हे काहीतरी बोललं पाहिजे किंवा असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे हिचं जो विश्वास आहे, हिचा जो संयम आहे तो तुटला पाहिजे. होतं ना असं, माझ्याबरोबर पण असंच होत होतं मधल्या काहीतरी वेळांमध्ये, जेणेकरून मी आशाच सोडली होती की जाऊ दे, आता नाही आपल्याकडनं होणार, किंवा आपण हे करूच नाही शकणार, किंवा आपल्याला नको, आता हे बंद करायला पाहिजे. अशा काहीशा गोष्टी होत्या. त्याच्यामुळे माझं जे हे होतं कामावर त्याचा परिणाम पडत होता. तर तुमच्याकडे पण अशी लोकं असतील जी तुमच्या कामाबद्दल, म्हणजे त्यांना बघवत नाही एक प्रकारे, आणि दुसरीकडे एकदम अशी माणसं असतात ती आपल्या सपोर्टिव्ह असतात, किंवा त्यांचं असणं कुठे ना कुठे आपल्या आयुष्यामध्ये थोडंफार मोटिवेट करून जातात, आपल्याला प्रोत्साहन देतात, मोटिवेट करतात, आणि आपण जे करतो ह्याच्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही हेच करत राहा, असं विश्वास देऊन जातात, आहे की नाही. दोन्ही प्रकारची माणसं असतात. तर काही दिवसापासून मला ही माणसं भेटलेली आहेत जी माझं डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करत होते आणि मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत होते. पण तुम्ही असं म्हणजे समजा किंवा नका समजू. मला जेव्हा मी कधी डिमोटिवेट होत असते तेव्हा माझं जे मनातलं एक प्रकारचं देव आहे जो मी मानते, तर तो मला कुठे ना कुठे वाट दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की नाही, तू हे असं नको करू, तू असं कर, तू जे करते ते बरोबर आहे आणि त्याच्यावरच तुला चालायचं आहे. मग जेव्हा कधी मी डिमोटिवेट होते तेव्हा माझ्या पुढ्यात ना एक कोणता तरी असा व्हिडिओ येतो किंवा कोणतं तरी काहीतरी होऊन जातं, ज्यामुळे मी परत एकदा माझ्या पूर्वीच्या रुळावर येते आणि परत एकदा मी पॉझिटिव्ह होऊन जाते आणि प्रोत्साहन मिळतं ह्या गोष्टींकडे बघून. तर मी असंच ना, सायली, तुम्ही माहीत असेल, जुई गडकरी, तिचा व्हिडिओ मी बघितला आणि मी बघितलं की तिच्या आयुष्यात तिने किती संघर्ष केला आहे. इतक्या कमी वयामध्ये तिला एवढा मोठा गंभीर आजार झाला होता, पण त्याच्यामध्ये ती स्वतःला ढळू दिलं नाही. तिला म्हणजे तुम्ही तिचं बघितलं असेल, तिचे काय म्हणूया आपण, तिचं एक इंटरव्ह्यू वगैरे, तर त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं आहे की मला असं वाटत होतं की मी ह्याच्यातून जगते का वाचते, मी परत येते का नाही, हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पण तिने स्वतःच्या देवावरती विश्वास ठेवला, स्वतःवरती विश्वास ठेवला, आणि नंतर मग जे काम आहे ती करत गेली आणि ती एवढ्या मोठ्या आजारातून बरी झाली. बरोबर का नाही, कुठे ना कुठे. तर तिचा व्हिडिओ बघितला आणि एवढं मला पॉझिटिव्ह वाटलं की अरे, एवढ्या गंभीर आजारातून ती बरी होऊ शकते. तर आपण का नाही, आपण एवढ्या छोट्या मोठ्या ज्या समस्या असतात त्यांना तोंड देत नाही, किंवा खूप मोठ्या समस्या समजतात, तर त्या समस्यांपेक्षा आपण मोठं असतो हे कधी पण लक्षात ठेवायचं आणि आपलं जे काम आहे ते आपण करत राहायचं. तसंच आता मी पण ठरवलेलं आहे, जे लोक मला त्रास देतात, जे निगेटिव्ह बोलतात, त्यांच्याकडे मी लक्ष पण देणार नाही. आता माझं काम करत राहणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आपण जे करतो आहे ते बरोबर आहे आणि
पहिली गोष्ट आपण आपल्या कामावरती विश्वास ठेवला पाहिजे, स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. लोक काय बोलायला येतात, बोलून जातात. 2 प्रकारचे लोक असतात. एक आपल्याला मोटिवेट करतात, दुसरे डिमोटिवेट करत असतात. तर आपण त्यांचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं हे आपल्या हातात असतं. आणि खरंच जुई गडकरीने मला एक धडा शिकून गेली नाही का, की आपण आपल्यासोबत ठाम उभं राहायचं. आपलं कोणी पण वाईट नाही करू शकत. आणि आपला देव आपल्यासोबत जर असला ना तर मग काय बघायलाच नको. तर आता चला मी माझं सगळ्यांना जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी लास्टची ही बेसनपोळी घेते, कारण कडक कडक खूप छान लागते जेवताना. तर या जेवायला मस्तपैकी आज आहे व्हेजमधलं मुगाची केलेली आहे आणि बेसनपोळ्या केलेल्या आहेत. तर आजचा साधासुद्धा मेनू आहे. तर चला या जेवायला. बाय.